Good morning, all. नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर मी माझा व्हिडिओ बंद करणार आहे. येन कुठे गेला? So this will be lecture number 11 for unit 3rd. Only time is changed. In the last lecture, we might have discussed this lemma. हे डिस्कस केला तुम्हाला फक्त सांगा x, y. X, y is in FQN. Two words of length n from over the field FQ. Then distance of x, y. हे काय होतं? Distance आणि weight चं रिलेशन. रिकॉल करतो फक्त मी वेट ऑफ x मायनस y आणि आपण डिफाइन केलं होतं डिफाइन द वेट ऑफ x फॉर एव्हरी कोड वर्ड इन दिस वेक्टर स्पेस बाय द नंबर ऑफ नॉन झिरो बिट्स इन x. नॉन झिरो बिट्स किती आहेत ते मोजायचे किंवा डिस्टन्स विथ x, 0 हे आपण डिफाइन केलं होतं लिनियर कोड मध्ये. तर हा रिझल्ट मला वाटतं प्रूव्ह केलता वरती पाहावं लागलं आपल्याला. दिस वी हॅव प्रूव्ड. म्हणजे ओके ही करोलरी पण घेतली आपण x y बिलॉंग्स टू म्हणजे दोन्ही रिझल्ट प्रूव्ह झाले ते केसेस केलेत. ओके काय प्रॉब्लेम नाही. आणि ह्या क्यू जर बायनरी असेल किंवा इफ क्यू इज इवन नंबर केव्हा असेल तो 2 च्या पॉवर मध्ये असेल त्याच वेळेस. इफ क्यू इज इवन व्हेन इट इज इवन इट शुड बी पॉवर ऑफ 2 कारण फील्ड राहण्यासाठी पॉवर ऑफ 2 असणं गरजेचं आहे. If q is even, then distance of x, y is nothing but weight of x plus y. Because as per q even means this is a vector space over FQ field, and this q is even means you should be 2, 4, 8 like that. So base field is binary. Your q even means your bits are 0 and 1. जे काय फील्ड कन्स्ट्रक्ट केली विथ 4 एलिमेंट्स इरेड्युसिबल पॉलिनॉमियल डिग्री 2 घेऊन इरेड्युसिबल पॉलिनॉमियल डिग्री 3 घेऊन या प्रकारे तुम्हाला येतील. शेवटी त्याचे आपण बायनरी फील्डच तिथं अप्लाय करतो. तर इथं मायनस म्हणजे q इवन असेल तर मायनस y हा आपण प्लस y असेल येतो फॉर एव्हरी y इन FQ n when this q is even. So that fact आपण अप्लाय केली तर दुसरं काही नाही या करोलरी मध्ये. तर ही करोलरी पण आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केली होती. हे मुद्दाम घेतलंय कारण आपल्याला याचा तात्पुढे वापर करायचा आहे. आफ्टर दिस करोलरी आय विल मेक वन रिमार्क रिगार्डिंग देअर इनर प्रोडक्ट. आपण डिस्कस केलाय थोडंसं लिहितोय तुम्ही. इफ x is a word of length n and y is a word of length n, same length, word of length means both are the element of this. Q will be anything. Then what is x plus y? तर रिकॉल करतो ऍडिशन आपण कशी करतो तर कॉम्पोनंट वाइज. x plus y is first component is added with first component, x2 is added with y2. The component wise addition, regular addition, it is called Euclidean addition. And what is x star y? That means your dot product. It should be x1 y1 x2 y2. Corresponding elements are multiplied xn yn. I'm not saying dot inner product. I'm not saying inner product. Just definition. इथे आपल्याला x स्टार y हे वापरायचं आहे. x स्टार y म्हणजे काय फक्त कॉम्पोनंट वाइज मल्टिप्लिकेशन केलंय. नॉट लाईक कॉम्प्लेक्स नंबर. हे मल्टिप्लिकेशन युक्लिडियन मल्टिप्लिकेशन म्हणायला कॉम्पोनंट वाइज करणं म्हणजे युक्लिडियन. त्या x स्टार y चा अर्थ आपण पाहूयात. ह्या लेमा मध्ये ह्या गोष्टीचा वापर होणार आहे म्हणून मी हा रिमार्क केला इथे. इफ
x, y are from f to n. The binary field elements आहेत. Then prove that weight of x plus y हा काय असेल? The weight of x plus y is weight x plus weight y minus 2 times weight of x star y. आता इथं प्रश्न पडेल हा, वेट हे फंक्शन, मला अनम्यूट करून बोला, वेट इज फंक्शन फ्रॉम वेअर टू वेअर. वेट हे फंक्शन वेट कुणाचं काढतो आपण? वर्डचं काढतो. मग येणारं वेट काय असतंय? व्हॉट इज द वेट ऑफ दिस? झिरोचं वेट, झिरो वर्डचं वेट हे झिरो असतं, किंवा इट इज ऑलवेज नॅचरल नंबर. म्हणजे आपण याला होल नंबर बनवूयात. 0 टू इट इज ऑलवेज होल नंबर. इथे विचार करायचा नाही की हे आता बायनरी मध्ये याला झिरो का आलेलं नाही. वेट इज रिझल्ट्स इन होल नंबर. हे फक्त काउंट करतो आपण, नंबर ऑफ बिट्स, नॉन झिरो बिट्स त्यामध्ये काउंट करतो. नाही तर प्रत्येक वेळेस तुमचे नॉन झिरो बिट तुम्ही काउंट करता 0-1 असं म्हणून, तसं नाहीये. वेट हे फंक्शन कुठे? होल नंबर मध्ये. त्यामुळे इथं -2 ला बऱ्याच वेळा तुम्ही 0 करून लिहिता, असं विचार करायचा नाही. याच्यामध्ये वर्डच्या बाबतीत त्याच्यामध्ये ओके आहे. तर वेट इज अ फंक्शन फ्रॉम द वर्ड ऑफ लेंथ n टू द होल नंबर. म्हणजे वेट ऑफ वर्ड कॅन बी 0 or a natural number. It can be a natural number. That's why weight is a function from the word of length n to the whole number. That you keep in mind. नंतर बऱ्याच मागच्या वर्षी प्रश्न विचारत आहे विद्यार्थ्यांनी, -2 ला 0 का लिहिलं नाही. तर -2 हा काय त्या बायनरी फिटचा भाग नाही. आपण वेट म्हणजे काय, होल नंबर मध्ये ते कॅल्क्युलेशन करतो. तर कसं प्रूव्ह करणार याला आता? स्टेटमेंट पहा आता. हाऊ टू प्रूव्ह दिस? हे फक्त मी वेटचं डेफिनेशन केलं इथे. What do you mean by weight? Weight of any word is always whole number. If it is 0, then it is 0. Otherwise, it's a natural number. So weight is always greater than or equal to 0. That you keep in mind. So for x, so I'll write x, x1, x2, xn in fqn. Here you have taken f2n. What is the weight of this x? आपण weight define केलं होतं. Weight of x हा काय असेल? Weight of x1 plus weight of x2 weight of xn. सर्वच्या सर्व x1, x2, xn नॉन झिरो असेल तर याचं वेट n येईल. म्हणजे आपण वेटचं हायेस्ट व्हॅल्यू पण पाहू शकतो इथं. वेटची हायेस्ट व्हॅल्यू काय आहे? n आहे. किंवा जर हे सगळे समजा, आता मी समजा वेट ऑफ हे x1 1 घेतला, x2 1 घेतला आणि xn 1 घेतला, तर याचं वेट किती येतील? डिस्टन्स विथ झिरो काढायचं म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो बिट्स मोजायचे, तर याचं वेट जास्तीत जास्त n येईल. आणि कमीत कमी वेट किती येईल याचं? कमीत कमी याचं वेट किती येईल? 0 येईल जर सगळे 0 घेतले. म्हणजे ऍक्च्युअली वेट हे फंक्शन 0 to n, 0, 1, 2, n या नंबरचं आहे. वेट इज फंक्शन फ्रॉम दिस नंबर. म्हणजे हे नंबर येणार जर तुमचं लेंथ n असेल तर. होल नंबर पण म्हणायची गरज नाही. म्हणजे ऑन टू मॅप दाखवायचं असेल तुम्हाला इथे करू शकता समजा पूर्ण वर्ड साठी. हे सुद्धा रिमार्क होऊ शकते. वेट ऑफ एनी वर्ड, weight of any word is always greater than or equal to 0 and less than or equal to n if its length is n. If length is 3, then it should be always less than or equal to 3. ज्या वर्डचं वेट n असेल त्याचा अर्थ काय? सर्व बिट्स त्याचे नॉन झिरो असतील. त्याचे सर्व बिट्स हे काय असतील? नॉन झिरो असतील. तर इथं आपण काय करतो? वेट ऑफ 1, वेट ऑफ 1 समजा एका इथं पाहा. x म्हणजे काय? x1, x2, xn. हा 0 असेल तर याचं वेट 0 असेल, हा नॉन झिरो असेल तर याचं वेट 1 असेल. आपण तिथंही डिफाईन केलं होतं की वेट ऑफ xi हे कसं डिफाईन करतो आपण? एक तर 0 किंवा 1. जर xi हा 0 असेल तर 0 घ्यायचं, आणि xi हा 1 असेल तर, आता बायनरी मध्ये विचार करतो, xi हा 1 म्हणा किंवा नॉन झिरो म्हणा. इन जनरल मध्ये xi नॉन झिरो असेल त्याचं वेट 1 समजायचं. आणि मग हे फक्त काय? इट इज जस्ट ऍडिशन ऑफ 0 and 1, नंबर ऑफ 0 बिट आणि नंबर ऑफ नॉन झिरो बिट. तर हे पण आपण सुरुवातीला डिस्कस केलं वेट मध्ये. त्याच्यामध्ये काही अडचण असू नये तुम्हाला. आता एक टेबल तयार करतो मी फक्त बायनरी साठी. फक्त मी एका बिट साठी टेबल तयार करतो. मी x y वेट ऑफ x प्लस y वेट ऑफ x स्टार y एकाच बिट साठी. तर वेट ऑफ x
weight of y minus 2 times weight of x star y. आता हे पॉसिबल पेअर हे एकच बिट फॉर सिंगल बिट वर्ड ऑफ लेंथ 1 साठी करतो आपण, म्हणजे बायनरी साठी पाहतो आपण. म्हणजे x आणि y दोघेही 0 असू शकतात. x 1 असू शकतो, y 0 असू शकतो. x 0 असू शकतो, y 1 असू शकतो आणि दोघेही 1 असतील. तर हा टेबल त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचा होता. x प्लस y चं वेट काय असेल? x प्लस y काय येतो इथं वाटल्यासला आहे. x प्लस y काय? x प्लस y हा 0 आहे, 1 आहे, हा 1 आहे आणि हा 1 प्लस 1 2 म्हणजे 0 आहे. आपण वर्ड ऍड करतो हा वर्ड बायनरी मध्ये. तर 1 प्लस 1 2 म्हणजे बायनरी फील्ड मध्ये, कारण ऍडिशन क्लोज म्हणजे त्याच फील्डचा भाग असावा तो. तर वेट ऑफ एक्स प्लस वाय काय आलं इथं 0 आला, वेट ऑफ एक्स प्लस वाय इथं 1 आला, किंवा वेट ऑफ एक्स प्लस वेट वाय असं म्हणू शकतो या ठिकाणी. पण इथं वेट ऑफ एक्स प्लस वाय इथं 1 आला, वेट ऑफ एक्स प्लस वाय इथं या ठिकाणी काय आला, सॉरी इथं एक्स प्लस वाय 1 इथं 0 येईल. आता एक्स स्टार वाय तुम्हाला लिहावं लागला ती काय येते. एक्स स्टार वाय इथे छोट्या कंसात लिहितो मी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्स स्टार वाय? एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक जर 0 असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 येत आहे. एक जरी 0 असेल तर दोघंही नॉन 0 आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येईल. आपण बीट वेट्स मल्टिप्लाय केलं तर त्याचं वेट काय आहे 0, याचं वेट 0, याचं वेट 0 आणि याचं वेट काय आहे 1. आता काय करायचं, वेट एक्स आणि वेट वाय यांची बेरीज करायची. तर वेट एक्स इथं 0 आहे, वेट वाय इथं 0 आहे आणि मायनस 2 टाइम्स वेट ऑफ एक्स स्टार वाय ते पण काय आहे 0 आहे. पुढे वेट एक्स 1 आहे, वेट वाय 0 आहे, मायनस 2 टाइम्स हा 0 येईल. त्याच्यानंतर वेट एक्स 0, वेट वाय 1, मायनस 2 टाइम्स एक 0 असल्यामुळे ते 0 येईल. त्यानंतर पुढे वेट ऑफ एक्स 1 आहे, वेट ऑफ वाय 1 आहे, मायनस 2 टाइम्स वेट ऑफ एक्स स्टार वाय काय आलं 0 आलं. ते कॅल्क्युलेट करतोय तुम्ही, कॅल्क्युलेशन 0 येते, हे कॅल्क्युलेशन 1 येत आहे, हा कॅल्क्युलेशन 1 देतोय आणि हा कॅल्क्युलेशन बघा बरोबर, हा कॅल्क्युलेशन 0 देतोय. 1 प्लस 1 नाही, 1 प्लस 1 तर 2 आलं या ठिकाणी. वन प्लस 1 काय येईल 2 येईल. आले का बरोबर? कॉलम सारखे बघा ते आता. इट्स वेट इज 2. आता हा 0 1 1 इथं बघा काय आलं, वेट ऑफ एक्स प्लस वाय. इथं वेट ऑफ एक्स प्लस वाय तर 0 आलेलं आहे. टॅली करा, हे कॉलम सारखे आहेत का? हा इथं आपलं चुकलं, काय चुकलं पाहिजे ते मला सांगा. या ठिकाणी एक्स स्टार वायचं वेट ऑफ व्हॉट इज एक्स स्टार वाय इन द लास्ट स्ट्रिंग. एक्स स्टार वाय 1 आहे, याचं वेट 1 आहे इथं, म्हणजे 2 मायनस 2 ते पण 0 आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. 1 आलेलं आहे. वेट ऑफ एक्स स्टार वाय हा शेवटचा जो नंबर आहे तो 1 लिहायचा आहे, पण इथं 1 आहे ना, तो 0 लिहिला होता मी. ठीक आहे, 0 आलं. आता टॅली करा, काय करा तुम्हाला, वेट ऑफ एक्स प्लस वाय हा कॉलम याच्या बरोबर काढलेले 0 1 1 0 याच्या बरोबर मॅच होतोय. म्हणजे आपण एका बीट साठी प्रूव्ह केले, सिंगल बीट साठी. प्रत्येक पॉसिबल, ऑल पॉसिबल पेअर, 4च पॉसिबल पेअर आहे, ते मॅच होत आहे. म्हणजे वर्ड ऑफ लेंथ 1 असेल तर त्याला ट्रू होतंय. थोडक्यात इंडक्शन वापरल्यासारखंच केलं आपण इथं. इफ इट इज एन ची किंमत 1 घेतली, याप्रमाणे आपण केलं असं समजा वाटल्यास. Thus, from this table, weight of x plus y is nothing but weight of x plus weight of y minus 2 times weight of x star y. डॉट मुद्दाम लिहिलं नाही, डॉट हा इनर प्रोडक्ट असतो. इनर प्रोडक्ट खाली मी स्केलर रिझल्ट देतो. तो डॉट स्टार म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन केलं आपण आधी डिफाईन केलं. तर आता हे जनरलाइज करायचं आपल्याला पुढे. आता हे झालं एक वर्ड ऑफ लेंथ 1 साठी आपण प्रूव्ह केलं. फॉर
x is equal to x1, x2, xn, word of length n, and y is equal to y1, y2, yn is in this vector space. आता फक्त डेफिनेशन इथं अप्लाय करा. वेट ऑफ x प्लस y काय असेल? व्हॉट इज द वेट ऑफ x प्लस y याची ऍडिशन घ्यायची सांगतो तुम्हाला. So it is weight of x1, x2, xn plus y1, y2, yn. आणि सिंगल बिट्स इथं अप्लाय करायचं. त्या दोघांची ऍडिशन काय? वेट ऑफ x1 plus y1, x2 plus y2, xn plus yn. Addition of these two vectors. पुढे काय आपण वेट कसं करतो? वेट ऑफ x1 plus y1 प्लस वेट ऑफ x2 plus y2 असं करत करत शेवटचं टर्म वेट ऑफ xn plus yn. आणि आता हे एक एक बिटचे वर्ड आले प्रत्येक जण. म्हणजे हा याच्या बरोबर काय लिहिणार मी? वेट ऑफ x1 plus weight of y1 minus 2 times weight of x1 star y1 किंवा x1 y1 लिहा कारण स्टार इथं मल्टिप्लिकेशन आहे वर्ड ऑफ लेंथ 1 प्लस वेट ऑफ x2 प्लस वेट आपण वर टेबलवर प्रूव्ह केलं ना सिंगल वर्ड साठी ते अप्लाय करतो आपण मायनस 2 टाइम्स वेट ऑफ x2 स्टार y2 and so on. Last term weight of xn plus weight of yn minus 2 times weight of xn yn. तर स्टार लिहायची गरज नाही तरी लिहू आपण, सिंगल आहेत ते. आता x आणि y चे एकत्र करा आणि x स्टार y चे वेगळे करा ऍडिशन करताना. शेवटी ऍडिशन ऑफ नॅचरल नंबरच आहे. वेट ऑफ x1 प्लस वेट ऑफ x2 अँड सो ऑन वेट ऑफ xn. नंतर काय येईल? weight of y1, weight of y2 and so on weight of yn. नंतर येईल minus 2 times weight of x1 y1, x2 y2, weight of xn yn. स्टार आपण एन लेंथ साठी डिपेंड केलं होतं. स्टार लिहा नका लिहू, काय फरक पडत नाही. तर हा पहिला काय येईल? इट इज अ वेट ऑफ x1, x2, xn पहिला टर्म. दुसरा काय असेल? इट इज अ वेट ऑफ y1, y2, yn. आणि इथं काय येईल? 2 minus 2 टाइम्स वेट ऑफ कोणता वर्ड आहे तो? x1 y1, x2 y2, xn yn. हा वर्ड आहे. हा आपण वरती प्रॉडक्ट काय डिफाइन केला? हा वेक्टर म्हणजे काय असतो? x स्टार y असतो. दिस प्रॉडक्ट मीन्स इट इज x स्टार y. सो फायनली इट इज वेट ऑफ x प्लस वेट ऑफ y मायनस 2 टाइम्स वेट ऑफ x स्टार y. तर हे जे x स्टार y आपण डिफाइन केल्याप्रमाणे रिमार्क मध्ये. सो इन दिस वे वेट ऑफ x प्लस y यू हॅव प्रूव्ड दॅट इट इज वेट ऑफ x प्लस वेट ऑफ y मायनस 2 टाइम्स वेट ऑफ x star y. So here this lemma is proved. अनम्यूट करून क्वेश्चन विचारा किंवा मेन्शन करा की या रिझल्ट मध्ये तुम्हाला काय अडचण नाही. पुस्तकामध्ये प्रूफ दिलेलं नाही याचं. मी याचं युट्यूब लिंक नंतर शेअर करून तुम्ही नंतर लिहू शकताय. अनम्यूट करून बोला. काय डिफिकल्टी? काळे वैष्णवी, सागर शिंदेचं साऊंड चालत नाही. ठीक. एडले श्रद्धा, ओके. सोपं आहे, तुम्ही सेल्फ स्टडी करून करू शकला असतात. ओके, नो प्रॉब्लेम. विल स्टार्ट नेक्स्ट लेमा रिगार्डिंग दिस. आता ह्या लेमावरून आपण असं म्हणू शकतो, मला कंपॅरिझन करू शकतो आपण आता रिमार्क म्हणून. बघा वेट ऑफ x प्लस y
आणि वेट ऑफ एक्स प्लस वेट ऑफ वाय याच्यात काय रिलेशन असू शकते? व्हॉट इज रिलेशन बिटवीन दिस फॉर ऑल एक्स अँड वाय इन F2N? F2Nचा विचार करतो आपण सध्या. काय रिलेशन अशामध्ये अनम्यूट करून कोणी सांगा किंवा चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा वर्ड मध्ये. वेट ऑफ एक्स प्लस वाय आणि वेट ऑफ एक्स प्लस वेट वाय हे सारखे तर राहणार नाहीत वरच्या प्रमाणे. हे बरोबर इक्वल कुणाच्या ह्याच्यात जर मायनस काही क्वांटिटी केली ह्याच्यात मायनस समजा काही के केलं तर हे इक्वल आहे. के काय 2 टाइम्स वेट ऑफ एक्स स्टार वाय. हा मायनस केला तर ते सारखे येते. मायनस केला म्हणजे एखाद्या क्वांटिटीतून मायनस केला तर सारखे येतं. म्हणजे ही क्वांटिटी त्या क्वांटिटी पेक्षा काय झाली? एक दोन नंबर आहे. एम इज इक्वल टू एन मायनस पी आणि मायनस पी ला रिमूव्ह केलं तुम्ही म्हणजे समजा उदाहरणार्थ आता 7 इक्वल टू 10 मायनस 3 असं एक येऊ शकतं आणि 7 इक्वल टू 7 मायनस 0 असं येऊ शकतं. तुम्ही लिहू शकता इथं 8 एखादा 9 मायनस 2 लिहिल, एखादा 8 मायनस 2 लिहिल किंवा 7 मायनस 0 या पॉसिबिलिटीज लिहिल्या आपण इथं. तर काय येईल त्या ठिकाणी केलंय चॅट बॉक्स मध्ये कोणतरी मेन्शन केलंय. म्हणजे नाही वेट ऑफ डब्ल्यू हे लेस दॅन इक्वल टू लिहितं. याला ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणायचं आणि याला लेस दॅन इक्वल टू म्हणायचं. फर्स्ट आहे का सेकंड येते तुम्हाला सांगतो वाचताना व्यवस्थित वाचा. दिस इज लेस दॅन इक्वल टू सेकंड. ग्रेटर दॅन इक्वल टू येणार नाही. लेस दॅन इक्वल. लेस दॅन इक्वल टू येईल असं केअरफुली स्टेटमेंट करायचा. ठीक आहे. लेस दॅन इक्वल टू येईल. असं काही रिलेशन आपल्याला मिळेल का? तर पुढच्या लेमामध्ये आपण जनरलाइज करू एक रिलेशन. ते तर आहेच आपण पाहिलंच ते इक्वल टू आहे लेस दॅन इक्वल टू आहे म्हणून. आता हे फक्त काय क्यू इवन नंबर न घेता कोणताही घ्यायचा फॉर एनी प्राइम पॉवर क्यू. प्राइम पॉवर म्हणजे काय? आता क्यू हा नेहमी प्राइम पॉवर मध्ये असेल किंवा प्राइम असेल. अँड एक्स कॉमा वाय इज इन F2N. we have weight of x plus y. आताच पाहिलं weight of x plus y. काहीतरी गडबड झाली तरी वेट ऑफ x प्लस वेट ऑफ y वरती लिहिलं ना आपण. कोणापेक्षा मोठा आहे? वेट ऑफ x प्लस वाय पेक्षा मोठा आहे. आणि आता ऍडिशन एक करायचं हे सगळ्यात लहान असेल असं थोडक्यात. किंवा कोणी असंही लिहिलं त्याला वेट x मधनं वेट y सबट्रॅक्ट केलं तर ते वेट ऑफ x प्लस वाय पेक्षा डेफिनेटली मोठं असेल. आणि याच्यापेक्षा आपण आताच वरती पाहिलंय वेट ऑफ x प्लस वेट ऑफ वाय. तर हे आपण वरती दाखवलेलंच आहे रिमार्क मध्ये. आपण वरचा लेमा अप्लाय करून हे करू आणि मग दुसरा पार्ट दाखवू त्या ठिकाणी. we know आता हे वरच्या प्रमाणे आपण लिहू शकतो. we know that weight of x plus y is always less than or equal to weight of x plus weight of y. हे प्रूव्ह करू शकतो आपण वाटल्यास करायचं असेल तर. कारण इथे क्यू हा कोणताही प्राइम पॉवर आहे. यू कॅन प्रूव्ह लाईक अबोव. तेवढे एलिमेंट कन्सिडर करावं लागते. त्याला जनरलाइज करून आपण हे प्रूव्ह करू शकतो. हे होऊ शकतं. किंवा मग वेगळ्या पद्धतीने करू शकतो आपण. एक्स वाय चे वर्ड घ्यायचे, एक्स आणि वाय ला आपण समजू शकतो. त्याचा वापर करून आपण ठीक याला असं म्हणू शकतो. इथं हे तर ट्रू आहे आपण आता पाहिलंय. ते जरी क्यू इक्वल टू 2 साठी असेल, 2 साठीच तिथं काय घेतलं? कारण आपण एक टेबल तयार केला होता. क्यू इक्वल टू 3 घेतलं तर तुमचा टेबल वाढेल तिथे सिंगल बिट साठी. त्याला जनरलाइज करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. म्हणून हे आपण डायरेक्ट लिहूया तिथे. फक्त दाखवायचं काय महत्वाचं तुम्हाला? हा राहिलेला पार्ट. या दोघांमधलं रिलेशन आपल्याला दाखवणं एवढं महत्वाचं नाही. या दोघांमधलं दाखवणं महत्वाचं आहे.
कोण दोघं तर हे दोघं. काय करता येईल सांगा आता इथं. आपण घेऊयात वर्ड फॉर एनी x1 x2 xn and y is equal to y1 y2 yn in fqn. What is the weight of x plus y? So the formula is आपण फक्त weight of x plus y काय असेल? weight of x plus y काय असेल? असं लक्षात येतं तर पुन्हा वर्ड लिहितो आपण ते x1 plus y1 x plus y ऍड करतो मी x2 plus y2 हे ऍडिशन आहे x plus y ची xn plus yn आणि याचं वेट आपण कसं काढतो प्रत्येकाचं वेट काढतो सेपरेट वेट ऑफ x1 plus y1 वेट ऑफ x2 plus y2 काय येईल तुम्हाला प्रूव्ह करता येईल वेट ऑफ xn plus yn. आता सिंगल बिट साठी आपण पाहूयात सिंगल बिट साठी काय होत आहे वेट ऑफ ठीक आहे वेट ऑफ x मायनस वेट ऑफ y हा काय तर वेट ऑफ x हा आहे वेट ऑफ x1 वेट ऑफ x2 वेट ऑफ xn subtracted from weight of y1 weight of y2 and so on weight of yn मायनस साइन सगळ्याला सबट्रॅक्टेड आहे म्हणजे हे काय weight of x1 minus weight of x1 minus weight of y1 plus weight of x2 minus weight of y2 plus and so on weight of xn minus weight of yn. आता त्याच्यावरनं काय अर्थ लागतो पहा तुम्ही व्हॉट मिनिंग यू कॅन टेक सिंगल बिटचं तुलना करा आता इथं सिंगल बिटची मला सांगा वेट ऑफ x1 मायनस वेट ऑफ y1 आणि वेट ऑफ x1 प्लस y1 याच्यात काय रिलेशन असेल याच्यामध्ये काय रिलेशन एका बिटसाठी इथं काय रिलेशन असेल अनमिट करून बोला वाटल्यास दोनच प्रकारचे ग्रेटर दॅन इक्वल टू और लेस दॅन इक्वल टू हे मायनस केलं आता मायनस केलं x1 मध्ये काय म्हणतो आपण x1 मध्ये नॉन झिरो बिट वजा y1 मधले नॉन झिरो बिट आणि त्यांच्या बेरजेमध्ये नॉन झिरो बिट काय रिलेशन असेल आता आपल्याला काय नाही कळलं तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं त्याप्रमाणे आपण सांगू शकतो काय असेल पाहिजे ते काय असेल याला म्हणायचं लेस दॅन इक्वल टू आणि याला म्हणायचं ग्रेटर दॅन इक्वल टू दोघांपैकी कोणतं लेस दॅन ऑर इक्वल टू मग आता सगळ्या बिटसाठी लिहू शकतो आपण म्हणजे हा लेस दॅन ऑर इक्वल टू हाय पुन्हा तसंच हा असं केलं आपण तर दिस टर्म इज लेस दॅन इक्वल टू आपण म्हणू शकतो हे सगळे लिहा वाटल्यास इथं लिहिताना यू कॅन राईट ऑल द सीन्स म्हणतो सीन्स weight of x2 minus weight of y2 is less than or equal to weight of x2 plus y2 and so on weight of xn minus weight of yn this is less than or equal to weight of xn plus y1 या सगळ्यांची बेरीज केली तर वरचं आपल्याला रिलेशन लक्षात येते म्हणजे आता आपण या रिलेशन कडे पाहिलं असता weight of x minus weight of y इथे पुढे कंटिन्यू केला आपण फ्रॉम स्टार कंटिन्यू केलं तर हा लेस दॅन इक्वल टू वेट ऑफ x1 प्लस y1 आहे हा लेस दॅन इक्वल टू वेट ऑफ x2 प्लस y2 अँड लास्ट हा लेस दॅन इक्वल टू वेट ऑफ xn प्लस yn आहे म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळून जातोय दस वेट ऑफ x मायनस वेट ऑफ y जे लिहितोय आपण
वाटल्यास वरचं स्टेटमेंट परत लिहितो मी. वेट ऑफ x मायनस वेट ऑफ y. आपण हा कॅल्क्युलेट केला. वेट ऑफ x1 मायनस वेट ऑफ y1 ही पहिली टर्म, प्लस वेट ऑफ x2 मायनस वेट ऑफ y2 ही दुसरी टर्म, and nth term weight of xn minus weight of yn ही nth term. ते प्रत्येक टर्म कोणापेक्षा लहान आहे आपल्याला माहिती आहे. ईच टर्म इज लेसर इक्वल टू वेट ऑफ x1 प्लस y1 आता आपण पाहिलं, प्लस वेट ऑफ x2 प्लस y2 अँड सो ऑन वेट ऑफ xn प्लस yn. तर हा कोण आहे ऍक्च्युली, या सगळ्याची समेशन म्हणजे हा वेट ऑफ x प्लस y आहे. आपण प्रूव्ह केलंय की वेट ऑफ x minus weight of y, this is less than or equal to weight of x plus y. And weight of x plus y वरच्या रिमार्क आपण डायरेक्ट म्हणू शकतो, it is less than or equal to weight x plus weight y. So hence it is proved. पुस्तकात प्रूफ दिलेलं नाही, तुम्ही आताच ते लिहून काढा किंवा मी युट्यूबला शेअर करेल नंतर हा व्हिडिओ. Hence it is proved. काय डिफिकल्टी असेल तर विचारा या ठिकाणी. डिफिकल्टी असतील तर विचारा या ठिकाणी तुम्हाला अनम्यूट करून. ओके, सागर शिंदे सेज नो डिफिकल्टी. आता आपल्याला 4 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे आणखी. डिस्टन्स ऑफ कोड डिफाइन करायचं, त्याच्यावर रिझल्ट आहे आणि 1-2 एक्झाम्पल. आणि व्हाय टू स्टडी लिनियर कोड. लिनियर कोडच का अभ्यास करायचा जनरल, व्हाय वी आर गोइंग टू स्टडी लिनियर कोड, दॅट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. डिस्टन्स ऑफ कोड म्हणजे जे समजा एखादा सी वर्ड आहे, सी कोड आहे, एखाद्या कोडचं डिस्टन्स कसं काढायचं. डिस्टन्स ऑफ कोड आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. तर काय म्हणायचं, डिस्टन्स ऑफ लिनियर कोड. व्हॉट इज मिनिंग ऑफ डिस्टन्स ऑफ कोड. डिस्टन्स ऑफ कोड काय असेल आपण पाहिलं ना, मिनिमम ऑफ, सुरुवातीची डेफिनेशन, मिनिमम कोणत्या सेटचं घ्यायचं आपल्याला, डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा वाय फॉर ऑल एक्स डिफरंट वाय इन सी, वेगवेगळे. मग काय असेल इथं डिस्टन्स ऑफ लिनियर कोड. समजा सी हा लिनियर कोड असेल तर त्यासाठी आपल्याला डिफाइन करायचंय. आता सी या कोड वर्ड मध्ये अटेंडन्स मार्क करा. अटेंडन्स मार्क करा. मीटिंग मधून बाहेर पडलो कसं काय पडलो काय माहिती. चारच लोकांची अटेंडन्स आली. चित्रेवार श्रद्धा लक्ष्मण, कदम सुजाता सुधाकर, शिंदे सागर दिनकर, सोमवंशी योगेश्वरी, स्वामी स्वाती, कदम सीमा, काळे वैष्णवी, पाटील स्नेहा, झांजे पूजा, खंदारे अपूर्वा, तैबा शेख, एवढ्या अटेंडन्स आलेल्या आहेत. बाकीचे राहिले असेल तर डबल करा. एडले श्रद्धा, 5 जण राहिलेत बघा कोण. शिंदे रेणुका, रोल नंबर 19 टाकू नका, नौशाद फक्त नाव टाका ना. तिघ जण राहिलेत, कोण राहिलेत. रोल नंबर आतापर्यंत कोणते टाकत होते तेच टाका, किंवा नाही टाकले तरी काय अडचण, तुमचे नाव तर टाका कमीत कमी. माने पूनम 2 राहिलेत बघा कोणतरी. मीटिंग संपू शकते कधी पण, अटेंडन्स टाका राहिलेले. 17 लोक आहेत, 16 अटेंडन्स पाहिजेत. 1 2 नाव वाचतो मी पुन्हा. शेख नौशाद, माने पूनम, शिंदे रेणुका, येडले श्रद्धा, तैबा, खंदारे, झांजे, पाटील, काळे, कदम, स्वामी, सोमवंशी, योगेश्वरी, शिंदे, कदम सुजाता आणि चित्रेवार श्रद्धा, एवढ्या अटेंडन्स चालले आहेत.
ठीक आहे, आज थांबूयात आपण. उद्याला पण ड्युटी किती वाजता मला पाहावं लागेल. उद्याचं लगेच सांगू तुम्हाला, ग्रुपमध्ये टाकायची गरज नाही. उद्याला आपल्याला रेग्युलर टाइमला लेक्चर घेता येईल 11:20 ला, 6 तारखेला. 7 तारखेला मात्र आपल्याला सकाळी लेक्चर घ्यावं लागेल 9 ला. त्यामुळे ग्रुपकडे लक्ष ठेवा. ठीक आहे, आज थांबूयात आपण इथे. डिस्टन्स ऑफ कोड उद्या डिफाईन करू, थेरम घेऊ आणि एक्झाम्पल घेऊ त्याचे.